दिसतं तसं नसतं म्हणूनच तर जग फसतं. आता या उपवासाच्या पुऱ्या एकदम टेस्टी दिसत असेल, पण यामागचा आज मी तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे. आता या पुऱ्या करण्यासाठी मी इथं 1 वाटी साबुदाणा घेतला होता. मंद आचेवर 1-2 मिनिटासाठी परतून घेतला. त्यानंतर ह्याला मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यायची. साबुदाण्याऐवजी तुम्ही भगर किंवा वरीचं तांदूळ वापरलं तरीही चालेल. त्यालाही अशी पावडर करून घ्यायची. चाळणीमध्ये मस्तपैकी चाळून घ्यायचं. जे दाणे राहतात ते दाणे पुन्हा एकदा मिक्सरमध्ये टाकून त्याची पुन्हा एकदा पिठी करून घ्यायची. आता ही तयार झालेली पिठी आहे, यापासून आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत. त्यासाठी मी इथे एक उकडलेला मीडियम साईजचा बटाटा घेतला आहे. उकडला असला तरी पण त्याला हाताने चुरून घ्यायचा नाही, त्याला खिसणीने असा मस्तपैकी खिसून घ्यायचा, म्हणजे पूर्ण बारीक होतो. यानंतर आपण साबुदाण्याचे जे पीठ केलं होतं ते मिक्स करायचं. आता लाल तिखट ऐवजी तुम्ही हिरवी मिरची आणि आलं घातलं तरीही चालेल. थोडंसं मीठ आणि जे जे पदार्थ तुम्ही उपवासात खातात ते तुम्ही यात मिसळू शकता, जसं की कोथिंबीर, जिरे, पण ते मला चालत नाही त्यामुळे मी इथे टाकलेलं नाही. थोडं थोडं पाणी करून याचं मिश्रण घट्ट करून घ्यायचं, जसं कणिक मळतो सेम तसंच. पण याचं कणिक आणि आपलं गव्हाच्या पिठाचं कणिक यात खूप फरक असतो बरं का. हा साबुदाणा पाणी पितो, त्यामुळे ह्याला 10 मिनिटं रेस्ट करायला तसंच ठेवून द्यायचं. त्यानंतर अशी जाड एक पॉलिथिनचा कागद घ्यायचा. आता इथं मी तेलाची पिशवी घेतली आहे, त्याला तिन्ही बाजूनी कापून घ्यायचं. तेलाची बॅग घेतल्यामुळे काय झालंय, आतमध्ये तेल ऑलरेडी लावलेलं होतं, त्यामुळे मला ह्याचा एक फायदा झाला. तुम्ही याऐवजी दुसरं कोणतंही पॉलिथिन पिशवी घेतली तरीही चालेल किंवा बटर पेपर घेतला तरीही चालेल. तुम्हाला पुऱ्या हव्यात त्या आकाराचे कणिक घ्यायचं आणि त्यानंतर असं वाटीच्या साह्याने याच्या पुऱ्या करून घ्यायच्या. वाटीने करता येत नसेल तर हळूहळू हाताने थापून घ्या आणि पुन्हा लाटण्याने लाटून घ्या. याऐवजी तुम्ही पापडाची जी मशीन असते यावरही हे पापड करू शकता. आता यात फसतं काय, तर हे पापड अगदी तुटायला येतात, म्हणजे एकदम ॲक्युरेट होत नाही, बाजूनी चिरतात. तर तुम्ही अशा वाटीच्या मदतीने ह्याला गोलाकार आकार देऊ शकता, पण ह्यामध्ये चिकटपणा बिलकुल नसतो, त्यामुळे हे लवचिक असतात आणि याच्या पुऱ्या शक्यतो फुगत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुऱ्यात तेल खूप खातात आणि त्याशिवाय ह्याला टेस्टही एवढी खास येत नाही. पण उपवासाच्या पुऱ्या म्हणून मी सहज एकदा ट्राय केल्या होत्या, म्हणजे काल परवाचीच गोष्ट आहे. एकादशीसाठी व्हिडिओही होईल आणि या पुऱ्याही ट्राय करता येईल. पण जो कोणी विचार करत असेल अशा पुऱ्या करण्याच्या, त्यांनी खरंच माझं मत आहे की या पुऱ्या करू नका. हे बघा, आता माझ्या पुऱ्या 2-4 करून झाल्या होत्या म्हणून मी इथं तेल कढायला ठेवलं होतं. तेल कढलंय की नाही हे आधी चेक करून घ्यायचं, म्हणजे आपल्या पुऱ्या फुगत नाही यामागचं कारण सुद्धा आपल्याला कळतं की नाही. आता यामध्ये एक एक करून सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या. आता पुरी तर तेलामध्ये व्यवस्थित तळली गेली आहे, पण त्या पुरीने पूर्ण तेल पिऊन घेतलेलं आहे. हे बघा, दिसायला जरी टेस्टी असल्या तरी ह्या पुऱ्या भरपूर तेलकट आहे. उपवासाला अशा तेलकट पुऱ्या खाण्यापेक्षा साबुदाण्याची खिचडी किंवा फळं खाल्लेली कधीही बरी.